नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजयी ग्रंथ अध्याय 21 भाग 2. अध्याय 21 भाग 2. मागच्या भागामध्ये आपल्या अध्याय 21च्या 100 ओव्या झाल्या होत्या. या भागामध्ये आपल्याला 100च्या पुढच्या ओव्या घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणाधिपती लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. गांधील माश्या उठल्या तेथं, लोक होऊन भयभीत पळवू लागले असती सत्य, जीव आपला घेऊनी. बाधा गांधील माश्याची महाराजानं झालीसाची, घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला, जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशालीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले, नरसिंगजीसी हितगुज केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तीरी शिवर ग्रामा भितरी, कृपा वज्रभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत, येथे षष्टमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली, हमेश होई बोला चाली त्यांची समर्थाबरोबर. हरिपाटला सवे भले, महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला. उत्सवाचा चमत्कार दावनिया साचार, अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या. भिक्या नामे दिला सूत, खंडू कडताजी पाटलाप्रत, आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही, निष्ठा समर्थाच्या ठाई जडली पाटील मंडळीची. कथा आहे अष्टमात, दुफळी पाटील देशमुखात, अर्ज दिधला सरकारात महाराणी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बाळंट आले, ते समर्थांनी नासिले, निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यातून. तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला सहज लिहिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी, मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमौळीहरांच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला, नैनन छिंदती श्लोकाला रहस्यास सांगून. जळत्या पलंगावर महाराज बसते झाले स्थिर, न जाळे वैश्वनर केव्हाही खऱ्या संताला. कथा 9वा अध्यायाला द्वाड घोडा शांत केला, खून नवस करणाराला दिली असे गांजाची. दास नवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी, घेऊन आपल्या शिष्यासी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थाचे दर्शन, संशयरहित केले मन तया रामदास्याचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथनक, उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भाऊला. गणेशप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी, भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामीच्या. गणेश दादा खापोरड्याला शुभ आशीर्वाद दिला, छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची, अति गरीब केली साची, दांभिक भक्ती घुड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन, भास्कराशी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. झामासिंगाच्या विनंतीसी देऊन मान आडगावासी, येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला, त्यांचा देह ठेविला, द्वारकेश्वराच्या सन्निध भला सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला, तुम्ही न यावे यास्तला, वाचविले गणुजवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत. शेट बच्चू लालाची कथा 12 अध्यायी साची, मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामीचे वस्त्र नेसला, पितांबर शिंपी कोंडोलीला, स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी, बळीरामाच्या शेतासी, वटलेल्या आंब्यासी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत,
तेथेच झाला समाधिस्थ, नवा मठ झाला स्थापित, शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी, बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामासिंगाने मुडगावाला नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामासिंगाने आपली इष्टेच समर्थ अर्पिली, पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा, महारोग गोसाव्याचा, हरणगंगा भारतीचा केला असे गजानने. बंडूतात्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थाची निजकृपे. नर्मदेच्या स्नानास, सोमवती अमावस्यास, नौका फुटता छिद्रास, हात लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथाला शिष्य हाती पाठविला, या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकळले. अध्याय तो 15वा, शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हाटकरांचे हस्ते भला, मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस, येथेच आहे सर्व काही. कथा ऐसा 16व्यासी, पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारिले त्यासी, येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला, झामासिंग हस्ते पाठविला, कौराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छर्रा तुकारामाचा कानामधून पडला साचा, ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस, विष्णुसाच्या घरास, जाया मलकापुरास, समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी, केवळ अहंपणांनी सत्पुरुषाशी त्रास द्या. मेहताबाच्या साईला पाठवून दिले पंजाबाला, हिंदू यवनाविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी, भानामतीन मानिसाची, भेट गंगा भारतीसी झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची. 18व्या माजीसाची, कवर डॉक्टराच्या फोडाची, कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकाला, तेथे बापुना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी, त्यास घटके माझरी समर्थाने बरे केले. एक कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला, दावून त्याचा गलित केला, कर्माभिमान शोते हो. कथा 19व्यासी, दिला काशीनाथ पंथासी, आशीर्वाद तो अतिहर्षी, तो येत दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला, नागपुरासी घेऊन गेला, श्री गजानन स्वामीला आपल्या गेहा कारणे. त्यांच्या मनी ऐसा हेत, महाराज ठेवावे नागपुरात, परिहरी पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत, समर्थाशी शेगावात, ऐशे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती, जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्ट होता अनुस्ती, आनंद झाला उभयंत्या ते. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय आला, तो समर्थाने निवटीला करून या उपदेश. केले खळ्याचे रक्षण, गाढवाचे पासून, समर्था मारिता आले मरण. नारायणासी बाळापुरी, गजाननाचे कृपे भले, जाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेसी दिधले दर्शन निमन कराला. तुकारामे आपला पुत्र समर्थ वाहिला, नारायणामे भला सेवा कराया कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी, ऋषीपंचमीच्या पुण्य दिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी समाधिस्थ झाला. 20व्या माझी तर